त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। निसर्गाच्या सानिध्यात आज आपण या व्हिडिओला सादर करत आहोत। विषय निश्चितपणे ज्या लोकसभा निवडणुकीची वारे आता देशभरात वाहू लागले आहेत तशीच वारे या ठिकाणी देखील आहेत आणि म्हणून या नैसर्गिक वाऱ्याबरोबर निवडणुकीच्या वाऱ्याचं नेमकं काय विश्लेषण करता येईल त्या दृष्टीने आपण या ठिकाणी आहोत। 2024च्या लोकसभा निवडणुका या जाहीर झाल्या। 7 टप्प्यात त्याचं मतदान देशभरामध्ये होईल। या निवडणुकीसाठी सत्ताधारी पक्ष आपल्या बाजूने जसा वेगवेगळ्या पक्षांना देशातल्या वेगवेगळ्या पक्षांना जोडून घेतो आहे तशी 2 वर्षापूर्वीपासून इंडिया आघाडी देखील या देशामध्ये विरोधातली एक आघाडी निर्माण झाली। विरोधातल्या या आघाडीमध्ये अनेक पक्ष सुरुवातीला सामील झाले, त्यानंतर काही पक्ष खास करून तृणमूल काँग्रेस सारखा पक्ष, नितीश कुमार यांचा जनता दल युनायटेड हे पक्ष वेगळे झाले। या दोन्ही म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणामध्ये म्हणजे ज्यावेळी इंडिया आघाडीची बैठक ही मुंबईमध्ये झाली होती त्यावेळी देखील आपण एक प्रश्न त्यांना विचारला होता की इंडिया आघाडी ही देशातली राजकीय सत्ता बदलण्याच्या दृष्टीने जर होत असेल तर यामध्ये जवळपास गांधीवादी, समाजवादी, कम्युनिस्ट आणि शिवसेनेच्या माध्यमातून सावरकरवादी असे सगळे पक्ष सामील आहेत, परंतु आंबेडकरवादी पक्ष इंडिया आघाडीमध्ये सामील नाही। हा प्रश्न त्याही वेळी आपण केला होता, परंतु त्यावेळी असं उत्तर देण्यात आलं होतं की आंबेडकराईट पक्षांबरोबर चर्चा सुरू आहे आणि आगामी काही काळामध्ये ते आपल्या सोबत येतील। पण आपण जर पाहिलं तर बिहारमध्ये चिराग पासवान यांचा राष्ट्रीय जनशक्ती पक्ष असेल, उत्तर प्रदेशमध्ये मायावती यांचा बहुजन समाज पक्ष असेल, त्याचप्रमाणे चंद्रशेखर रावण यांचा आझाद समाज पार्टी असेल, हे सगळे पक्षांनी महाराष्ट्रात खास करून वंचित बहुजन आघाडी हा ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील पक्ष असेल। इंडिया आघाडी सोबत हे पक्ष आता दिसत नाहीयेत। यांच्याबरोबर चर्चा झाली आतून वंचित आघाडीबरोबर तर ती खुल्यापणाने झाली। मुंबईतल्या महासभेमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर हे सामील देखील झाले होते, परंतु जागा वाटपाच्या प्रश्नासंदर्भात त्यांचं बरंच काही या चर्चेमध्ये ही चर्चा अडून पडली। परंतु या सगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला एक महत्त्वाची बाब जी पाहायची आहे की ती म्हणजे 2024च्या लोकसभा निवडणुका ह्या खास आहेत असं म्हटलं जातं। ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यांपूर्वी जेव्हा दादरच्या शिवाजी पार्कवर त्यांची सभा झाली होती, ऐतिहासिक सभा, त्या सभेमध्ये देखील त्यांनी हे म्हटलं होतं की 2024च्या लोकसभा निवडणुका या संविधानाच्या अजेंड्यावर राहतील आणि महासभेत देखील जी आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वातली जी महासभा झाली नुकतीच शिवाजी पार्कवरच, तर त्याही ठिकाणी हे म्हटलं गेलं की देशाचं संविधान बदलण्याची म्हणजे नवी संविधान सभा बोलवण्याचं ही लोकसभा निवडणूक आहे। काही म्हटलं तरी काही जण म्हणतात की लोकशाही, संविधान अशा दोन्ही घटनांना धोका निर्माण झाला आहे। अशा वेळी देशामध्ये सत्ताधारी पक्षाची एनडीए आघाडी आणि विरोधी पक्षांची काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी या दोन्ही आघाडींच्या पलीकडे असणारी आंबेडकरी जनता आणि या जनतेचे प्रतिनिधित्व करत असलेले बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि इतर छोटे मोठे जे पक्ष असतील हे सगळे पक्ष हे इंडिया आघाडीचा भाग नाही। बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की लढावं लागेल, आपण सोबत असू अथवा नसू, परंतु या सत्तेच्या विरोधात लढावं लागेल, ही बदलावी लागेल। हे जरी म्हटलं असलं तरी इंडिया आघाडीबरोबर कोणत्याही आंबेडकराईट पक्षाचा करार होऊ शकला नाही, जागा वाटपाचा मुद्दा सुटू शकला नाही आणि त्यामुळे या सगळ्या बाबतीत पाहत असताना नेमका आंबेडकराईट मतदार जो आहे, जो देशभरामध्ये 15% संख्येने आहे, प्रचंड मोठी त्याची संख्या आहे, या मतदाराचं नेमकं काय? हा मतदार मग एका बाजूला असं होतं की भारतीय जनता पक्षाचा किंवा सत्ताधारी एनडीए आघाडीचा पराभव जर करायचा असेल तर देशात दुसऱ्या बाजूला विरोधामध्ये एक संघ असं मतदान झालं पाहिजे इंडिया आघाडीला किंवा त्यांच्या विरोधातल्या आघाडीला। तर हे जर सांगितलं जात असताना मग जर समजा बसपा उत्तर प्रदेशामध्ये स्वतंत्र लढली, वंचित बहुजन आघाडी स्वतंत्र लढली, तर नेमकं काय होणार? मतांचं विभाजन होईल की हे पक्ष आपल्या काही जागा राखतील? नेमकं काय होईल?
या संदर्भामध्ये फार मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून जर संविधान धोक्यात असेल, संविधान अजेंड्यावर असेल, लोकशाहीला धक्का लागत असेल, तर अशा वेळी आंबेडकराईट मतदार नेमके कोणत्या दिशेने जातील हे ते ठरवतीलच। परंतु या दृष्टीने एक गोष्ट मात्र महत्त्वाची वाटते की जर समजा इंडिया आघाडीमध्ये कम्युनिस्ट, गांधीवादी, कम्युनिस्ट, समाजवादी आणि इतर काही जे पक्ष आहेत, ज्यामध्ये लोहियावादी ही पक्ष आहेत, तर हे पक्ष मिळून एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला संघ भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष एका बाजूला, यामध्ये जर समजा सत्ता बदल झालीच आणि इंडिया आघाडी किंवा या सगळ्या पक्षांना जर बहुमत मिळालं आणि सत्ता बदल झाला, तर त्यावेळी आंबेडकरी मतदारांच्या संदर्भात नव्या सरकारांची भूमिका काय असेल हा देखील या निमित्तानं प्रश्न आहे। की मग की असं होतंय का की दुसरी विरोधातली आघाडी देखील, म्हणजे असं म्हटलं जातं की काँग्रेस आणि भाजप या एकाच मान्याच्या बाजू आहेत, म्हणजे संघाचे अनेक लोक काँग्रेसमध्ये आहे। हेही म्हटलं जातं की राहुल गांधी हे एकट्याने लढतायत काँग्रेसमध्ये, म्हणजे त्यांचे पक्षाचे नेते किंवा सहकारी यांची त्यांना साथ नाही असं म्हटलं जातं। त्यामुळे काँग्रेसमध्ये देखील एक मोठी संघ शाखा प्रस्थापित आहे आणि त्यामुळे या शाखेचं किंवा या गटाचं असं काही एकूण व्यवहाराचं सूत्र चाललंय का की आंबेडकराईट मतदारांना प्रवाहाच्या, सत्ता बदलाच्या प्रवाहाच्या बाहेर ठेवून त्यांना मेन स्ट्रीम पॉलिटिक्सच्याच बाहेर करायचं त्या जनतेला, असं काही। परंतु ही गोष्ट नेत्यांनाही कळते आहे, म्हणजे त्यामुळे ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांनी, म्हणजे देशातला एकमेव असा आंबेडकराईट पक्ष आहे की ज्यांनी इंडिया आघाडीबरोबर चर्चा सुरू ठेवली, त्याबरोबर काही जागा, 7 जागा त्यांनी काँग्रेसला देण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे, तो प्रस्ताव देखील त्यांनी दिला। आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये जर काही बोलणी झाली आणि त्यांच्या जागा ठरल्या तर त्यांनाही आम्ही काही जागा सोडू, हा जो प्रस्ताव आहे हा ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांना हे लक्षात आलेलं आहे की हा जो मतदार आहे याला कुठल्याही परिस्थितीत आयसोलेट होऊ देता कामा नये। आणि त्यामुळे तो या प्रक्रियेत आणत असताना, म्हणजे वंचित बहुजन आघाडीचं एक स्वतंत्र अस्तित्व, एक स्वतंत्र मतदान त्यांना घेत असताना, त्यांच्या स्वतंत्र विजयाच्या जागा किंवा स्वतंत्र विजय मिळवत असताना हा मतदार जो आहे तो मुख्य राजकारणाच्या मुख्य धारेपासून, मुख्य प्रवाहापासून बाजूला होता कामा नये, ही काळजी देखील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या धोरणामध्ये दिसते आहे। आणि त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा लोकसभा निवडणुकीची जी वारे व्हायला लागली आहेत त्या वाऱ्यांबरोबर ही निसर्गाची जी वारे, नैसर्गिक वाऱ्यांमध्ये आम्ही आता बसलेलो आहोत। आणि म्हणून या दोन्ही वाऱ्यांची दिशा आंबेडकराईट मतदाराला, आंबेडकराईट राजकीय पक्षांना नेमकी कळलेली आहे। त्यामुळे आगामी 2024च्या लोकसभा निवडणुकीत जो काही निर्णय येईल तो निश्चितपणे संविधान आणि लोकशाही वाचवणारा असेल, यामध्ये तिळमात्र शंका नाही। धन्यवाद। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर तो शेअर करा आणि आमचं चॅनल देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।